89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. मित्र हो, आज बाजारामध्ये थोडीशी आवक जास्त आहे. मात्र आज बाजारभाव टिकून असून सर्वसाधारणपणे चिंगळी 500 पासून ते 2,500-3,000 हजारापर्यंत जात असून चांगला माल 2,500 पासून ते 4,500-5,000 पर्यंत विक्री होत असून गारवा कांद्याचा रेट हा 6,000 इतका आहे. जुना कांदा हा 6,500 ते 7,000 पर्यंत विक्री झालेला आहे. सर्वसाधारण जुना कांदा 3,500 ते 4,500-5,000 पर्यंत विक्री जात आहे. 3400 रुपये कोणले 3400 रुपये 3500 रुपये कर 2,000 रुपये 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 29 झाले का 3,000 कोणले सरा कॅम्प बंद करा 3,000 रुपये कोर्ट नोट 4,000 41, 41.5 रंडा 42, 41.5 झाले का 41.5 रुपये करे 3800 रुपये 3,800 रुपये करो असेल 50, 21, 21, 22, 22, 22, 23, 23, 23, 24, 25,000 रुपये 26,000 रुपये 26,000 रुपये 23, 24, 24, 24 मालवारी नमस्कार शेतकरी राजे, कसा गेला कांदा? 4,042. बर, कुठल्या जातीचा आहे कांदा? येलोरा. मला सांगा, तुमचा पण तेच आहे का, येलोराच आहे का? बर, कुठलं गाव तुमचं? तुमचं पण बिबीदारपळ. बर, तुमचा किती एकर आहे कांदा? 1 एकर. बर, किती बॅगा निघाला 1 एकरात? 1 एकरात काय 20-25 निघते त्यांना. कशामुळे? का पावसानं? म्हणजे पावसानं खराब झालाय माल. मग एवढाच 25 बॅगा निघाल्या. खर्च किती झाला? खर्चाला 30-40,000 खर्च होतो एकराला. बर, मग आता पैसे किती येतात हातात? आता काय यायला तर काय तरी खर्च तर निघते का नाही? काय खर्च निघाला, खर्च काय निघाला आता. होय. यावर्षी कांदे शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे? तोट्यात आहे. होय. तुमचं काय नाव? गणपत कदम, गाव? तालुका? सोलापूर. बर, तुमचा कसा गेला ही? 4,000 गेला. बर, तुमचं किती एकर आहे? माझा मग 3 एकर एकरात 22-23 निघाल्या. एकरी 22 पिशव्या निघाले. बरं, या कांद्यासाठी तुम्ही खुरपणी किती वेळा करता किंवा तणनाशक किती वेळा फवारता? 2 वेळा तणनाशक करायची, 1 खुरपण करायची. 2 वेळा तणनाशक, एकदा खुरपणी. 2 डोस टाकायचे. 2 डोस. आणि या कांद्या पिकावर कुठले कुठले रोग येतात? काय करप्या पडतो, परत शेंड पडते. त्याला काय कुठली औषधं काय आठवते ती? कुठली औषध मारता औषध पण काय? हा, दुकानदार सांगेल ते तुम्ही मारताय. काय. बर, म्हणजे त्याच्या अगोदर गेल्या वर्षी केलता कांदा तुम्ही? गेल्या वर्षी किती एकरी किती निघाला होता? एकरी गेल्या 100-150 माल निघाला. बरं, मग त्या वर्षी पैसे झाले गेल्या वर्षी? 2 लाख रुपये. 2 लाख. मग त्या गेल्या वर्षी फायदा झाला होता? फायदा होता. त्या वर्षी भाव असून तुमचा माल पावसानं खराब झाला. बरोबर. मित्र, हे होते बिबीदारपळचे शेतकरी की यावर्षी पावसामुळे त्यांचा माल नसल्यामुळे यावर्षी त्यांची कांदा शेती तोट्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.